सुरुवात करूया. आजचा डेट लिहा, वार लिहा, सेशन नंबर लिहा. ओके. उशीर करू नका म्हणून सांगितलेलं आहे जॉईन व्हायला. चला सुरुवात करा. आजचा पॅटर्न आहे मेन हेड अँड शोल्डर पॅटर्न. ना हेड अँड शोल्डर कंसात मेन लिहायचं आहे. मेन हेड अँड शोल्डर पॅटर्न. ना 5 मिनिट लेट झाला आज. ओके लिहा हेड अँड शोल्डर मेन. व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करून घ्या. ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं ड्रॉ करून घ्यायचं आहे. उद्यापासून 8:30 वाजता वेळ ठेवेल मी. 8:30 ते 8:45 बस. 8:45 ला स्टार्ट करणार. मी लास्ट टाइम ठेवला होता की 8:45 ला आपण जॉईन करू आणि ऍट ए टाइम एका सेकंदात सगळे जॉईन होतील आणि आपण स्टार्ट करता येईल असा माझा मानस होता. पण तुम्ही 9:30 वाजवत आहेत जॉईनच व्हायला. थोडं कुठंतरी चुकीचं प्लॅनिंग होतंय तुमच्याकडून. माझी इमर्जन्सी वगळता मी कुठलेही कामं काढत नाही. क्लासेससाठी 8 वाजल्यापासून मी प्लॅनिंग मध्ये असतो. 8-8 दिवस माझी कामं पेंडिंग तसंच ठेवतो मी. बऱ्याच गोष्टीचा त्याग करावा लागतो. इतकं सोपं नसतं हे सगळं शेअरिंग करणं. चला ड्रॉ करून घ्या. सेम आहे पुढची ड्रॉइंग. बिलकुल सेम आहे. फक्त नाव देण्यासाठी तुम्हाला ती स्लाइड बदलतोय मी. फक्त नाव द्या आणि नेकलाईन तयार करा. ऍज इट इज आहे. थोडासा बदल राहील फक्त. लेफ्ट शोल्डर हेड, राईट शोल्डर, नेकलाईन, ब्रेकआउट, रिटेस्ट या पद्धतीने बघा. ड्रॉला करेक्शन करून घ्या. फक्त चुकीचं करू नका. पहिलं चुकन दुसरं बरोबर असं काही नाहीये. पहिलं सुद्धा बरोबरच आहे. ड्रॉइंग करेक्शन करून घ्या.
ओके, झाला असेल आता. सुरुवात करूया. मेन हेड अँड शोल्डर पॅटर्न, मेन हेड अँड शोल्डर पॅटर्न चार्टच्या रेजिस्टन्स वर बनतो. मेन हेड अँड शोल्डर पॅटर्न चार्टच्या रेजिस्टन्स वर बनतो. रिव्हर्सल पॅटर्न आहे, रिव्हर्सल पॅटर्न आहे. ज्यावेळी मार्केट अपट्रेंड मध्ये आहे, ज्यावेळी मार्केट अपट्रेंड मध्ये आहे, त्यावेळी चार्टच्या रेजिस्टन्स भागात मला वाटत नाही की 9 वाजता कुणीही आपल्यापैकी जॉब वरून घरी परतत असेल. असं नका करू. घरी आल्याबरोबर निवांत वेळ असतो आपल्याला. 8:30 वाजल्यापासूनच आपण जॉईन होण्याची तयारी दाखवायची आणि आपल्या घरची कामं करायची. तर पुन्हा सांगायचं हे असं होतं, त्यामुळे कसं एक तर लिंक तुटते आणि पर्यायाने तुमचं नुकसान होतं. मग मला कुठेतरी वाटतंय मग हे चुकीचं व्हायला काहीतरी. सांगेल मी पुन्हा, पण उद्यापासून असं नका करू. शार्प लास्ट 8:50 या पलीकडे नाही. मेन हेड अँड शोल्डर पॅटर्न चार्टच्या रेजिस्टन्स वर बनतो. रिव्हर्सल पॅटर्न आहे. ज्यावेळी मार्केट अपट्रेंड मध्ये आहे त्यावेळी चार्टच्या रेजिस्टन्स भागात बुलिश टू बेरिश रिव्हर्सल होत असते. चार्टच्या रेजिस्टन्स भागात बुलिश टू बेरिश रिव्हर्सल होत असते, त्यावेळी हा पॅटर्न बनतो. त्यावेळी हा पॅटर्न बनतो. चार्टच्या रेजिस्टन्स भागात बुलिश टू बेरिश रिव्हर्सल होत असते, त्यावेळी हा पॅटर्न बनतो. ह्याची प्रोसेस अशी, प्रोसेस लिहून घ्या. अपट्रेंड मध्ये रन होत असताना चार्टच्या रेजिस्टन्स वर, अपट्रेंड मध्ये रन होत असताना चार्टच्या रेजिस्टन्स वर पहिला स्विंग हाय बनवणार, चार्टच्या रेजिस्टन्स वर पहिला स्विंग हाय बनवणार. याला लेफ्ट शोल्डर असे म्हणतात,
याला लेफ्ट शोल्डर असे म्हणतात. लेफ्ट शोल्डर नंतर प्राइस रिव्हर्स होण्यासाठी प्रयत्न करणार. लेफ्ट शोल्डर नंतर प्राइस रिव्हर्स होण्यासाठी प्रयत्न करणार. आणि एक स्विंग लो बनवणार. या स्विंग लो सोबतच नेकलाईन क्रिएट होणार. होत असते असं घ्या. या स्विंग लो सोबतच नेकलाईन क्रिएट होत असते. प्राइस नेकलाईनला सपोर्ट घेऊन परत अपसाइडला सेकंड स्विंग हाय बनवण्यासाठी जाते. प्राइस नेकलाईनला सपोर्ट घेऊन परत अपसाइडला सेकंड स्विंग हाय बनवण्यासाठी जाते. ह्या सेकंड स्विंग हायला हेड असे म्हणतात. हेड बनल्यानंतर परत प्राइस रिव्हर्स होण्यासाठी प्रयत्न करते. या प्रयत्नातूनच सेकंड स्विंग लो बनतो. या प्रयत्नातूनच सेकंड स्विंग लो बनतो. सेकंड स्विंग लो नेकलाईनला टच करून परत सपोर्ट घेऊन नेकलाईनला टच करून आणि सपोर्ट घेऊन परत तिसऱ्यांदा स्विंग हाय बनवायला निघतो. हा थर्ड स्विंग हाय म्हणजे राईट शोल्डर आहे.
हा थर्ड स्विंग हाय म्हणजे राईट शोल्डर असतो असं घ्या. राईट शोल्डर असतो, राईट शोल्डर असतो. आज जे क्लास मिस करतील ना, सर्वात मोठं नुकसान करून घेतील. तसं रोजचाच क्लास आहे आपला तसा, पण याचं काही वेगळंच वैशिष्ट्य आहे. आपल्या तर काय करायचं, प्रत्येकाच्या घरी बोलवायला जायचं काय काय, चला बुवा म्हणून. राईट शोल्डर असतो, जसाही हा राईट शोल्डर क्रिएट होईल, जसाही हा राईट शोल्डर क्रिएट होईल, त्यावेळेस मेन हेड अँड शोल्डर प्राइस पॅटर्न क्रिएट होतो. जसाही हा राईट शोल्डर क्रिएट होईल, त्यावेळेस मेन हेड अँड शोल्डर प्राइस पॅटर्न क्रिएट होतो. ओके, बघा पॅराग्राफ चेंज करायचं आहे आता. परत एकदा रिवाइज करतो मी, फक्त स्पीडली त्याच्यावर बोट ठेवायचं आणि पुढे चालायचं. माझ्याकडून एखादी पॉइंट हुकला तरी ते तुम्ही कट करायचं नाही, ते आहे ते आहे. ओके, पहिल्यांदा अप ट्रेंड मध्ये प्राइस रन होत असताना चार्टच्या रेजिस्टन्स वर आल्यानंतर प्रथम एक स्विंग बनवेल, या स्विंगला लेफ्ट शोल्डर असे म्हणतात. लेफ्ट शोल्डर नंतर प्राइस रिव्हर्स होण्याचा प्रयत्न करेल, या रिव्हर्स होण्याच्या प्रयत्नातूनच एक स्विंग लो बनवेल आणि या स्विंग लोच्या ठिकाणी नेकलाईन क्रिएट होईल आणि याच नेकलाईनला प्राइस सपोर्ट घेऊन अपसाइडला जाईल सेकंड स्विंग हाय बनवायला. सेकंड स्विंग हाय बनल्यानंतर या सेकंड स्विंग हायलाच हेड असे म्हणतात आणि हा हेड बनल्यानंतर प्राइस परत रिव्हर्स होण्यासाठी प्रयत्न करेल, पण हा प्रयत्न त्याचा खूप मोठा असेल आणि या प्रयत्नातूनच सेकंड स्विंग लो बनेल. सेकंड स्विंग लो नेक लाईनला टच करेल आणि तिथून परत अपसाइडला थर्ड स्विंग हाय बनवण्यासाठी निघेल आणि जसाही थर्ड स्विंग हाय बनेल, हा थर्ड स्विंग हाय म्हणजे राईट शोल्डर असेल आणि राईट शोल्डर बनल्यानंतर प्राइस ऍक्शनचा, प्राइस पॅटर्नचा हा हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होतो. ओके, बघा इथपर्यंत ओके आहे का? इथपर्यंत ओके आहे का बघा? यस. आता या पुढे घ्या, पॅराग्राफ चेंज करायचा आहे आता. हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट झाल्यानंतर, हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट झाल्यानंतर नेकलाइन ब्रेकआउट होईल, त्यावेळेसच हा पॅटर्न कन्फर्म समजावा. हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट झाल्यानंतर ज्यावेळेस नेकलाइन ब्रेकआउट होईल डाऊन साइडला, ज्यावेळी डाऊन साइडला नेकलाइन ब्रेकआउट होईल, त्यावेळेसच हा पॅटर्न कन्फर्म समजावा की बनला आहे. ओके, कन्फर्म समजावा, त्यावेळेसच हा पॅटर्न कन्फर्म समजावा.
त्यावेळेस हा पॅटर्न कन्फर्म समजावा. ओके, नेकलाईन रिटेस्ट केल्यानंतर नेकलाईन रिटेस्ट नंतर असं लिहा, नेकलाईन रिटेस्ट नंतर, नेकलाईन रिटेस्ट नंतर हा पॅटर्न पॉवरफुल वर्क होतो. नेकलाईन रिटेस्ट नंतर हा पॅटर्न पॉवरफुल वर्क होतो. नेकलाईन रिटेस्ट नंतर हा पॅटर्न पॉवरफुल वर्क होतो. ओके, पॅरेग्राफ चेंज करा. खूप सारे सिक्रेट आहे याच्यात, खूप सारे देईल काय अडचण नाही. जितके सुचतील ना तितके पॉवरफुली देईल, काय अडचण नाही. ठेवून घेणार नाही काही माझ्याकडे. जे जे आपण शिकावे पुढे सांगा, इथे छान करून सोडावे. चुकलं का अर्धवट आलं माझं, काही का असणं. चला, पॅराग्राफ चेंज करा. लेफ्ट शोल्डर आणि राईट शोल्डर पेक्षा, लेफ्ट शोल्डर आणि राईट शोल्डर पेक्षा बारकावे आणि खास सिक्रेट. ओके, असं लिहू नका बारकावे वगैरे. लेफ्ट शोल्डर आणि राईट शोल्डर पेक्षा हेड नेहमी हाय वर असावा, म्हणजे हेड नेहमी उंचीवर असावा. इक्वल चालणार नाही. लेफ्ट शोल्डर आणि राईट शोल्डर, येस येस, ओके. जे जे आपण शिकावे तिथे दुसऱ्यास सांगावे आणि शहाणे सोडून द्यावे. शहाणे करावे का शहाणे करून सोडावे, सकळ देणं. येस येस येस, ओके. चला, मराठी कच्ची आपल्या. चला, लेफ्ट शोल्डर आणि राईट शोल्डर यापेक्षा हेड नेहमी उंचीवर असावा, इक्वल चालणार नाही. ओके, परत या पॅटर्न मध्ये राईट शोल्डर जसाही क्रिएट होईल, या पॅटर्न मध्ये राईट शोल्डर जसाही क्रिएट होईल, बायर्स पूर्णपणे थकलेले असतील, बायर्स पूर्णपणे थकलेले असतील, गुडघे टेकलेले असतील त्यांनी, बस आता आमच्यानं होत नाही, सेलरकडे त्यांनी ताबा देऊन टाकलेला असेल. जसाही राईट शोल्डर क्रिएट होईल, बायर्स पूर्णपणे थकलेले असतील, त्यामुळं पॅटर्नवर सेलर्सचा ताबा आपोआप प्रस्थापित होतो, असं घ्या. त्यामुळं पॅटर्नवर सेलर्सचा ताबा पूर्णपणे प्रस्थापित होतो, राईट शोल्डर नंतर, अगोदर नाही. राईट शोल्डर जसाही क्रिएट होईल, बायर्स पूर्णपणे थकलेले असतील आणि पॅटर्नवर म्हणजेच मार्केटवर, लक्षात घ्या, पॅटर्नवर सेलरचा पूर्णपणे ताबा प्रस्थापित होईल आणि पॅटर्न रिव्हर्सल होण्याच्या मार्गावर निघेल. पूर्णपणे सेलरचा ताबा प्रस्थापित होईल आणि पॅटर्न रिव्हर्सल होण्याच्या मार्गावर निघेल. ओके,
पर्यंत समजलं का? ओके का? येस. बघा, परत लिहा. लेफ्ट शोल्डर हेड आणि राईट शोल्डर बनते वेळी लेफ्ट शोल्डर हेड आणि राईट शोल्डर बनते वेळी व्हॉल्यूम कमी असेल, परंतु ब्रेकआउटच्या वेळी स्ट्रॉंग कॅन्डल सहित वाढलेला असेल. स्ट्रॉंग कॅन्डल सहित वाढलेला असेल. ओके. या पॅटर्नमधून बायर्स डिक्रीज आणि सेलर्स इन्क्रीज झालेले दिसून येतील. बायर्स डिक्रीज आणि सेलर्स इन्क्रीज झालेले दिसून येतील. एंट्री, एंट्री नेकलाइन ब्रेकआउट होते वेळी किंवा रिटेस्ट पॉइंटवर. नेकलाइन ब्रेकआउट होते वेळी किंवा रिटेस्ट पॉइंट. नेकलाइन ब्रेकआउट होते वेळी किंवा रिटेस्ट पॉइंटवर. ओके. स्टॉप लॉस लेटेस्ट स्विंग हाय ठेवायचा आहे. लेटेस्ट टार्गेट हेड पासून नेकलाइन पर्यंत जे अंतर आहे हेड पासून नेकलाइन पर्यंत जे अंतर आहे तितकं टार्गेट एंट्री नंतर असणार आहे. टार्गेट एंट्री नंतर असणार आहे. ओके. त्यानंतर
आपण आता इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर घेऊया आणि त्यानंतर मग चार्टवर जाऊया. तिकडे किती वेळ गेला तरी चालेल, काही हरकत नाही. म्हणजे तिथं चार्टवर गेल्यानंतर आपण कितीही चार्ट बघतो, त्यामुळे आपला पुढचा पोर्शनला पॉवरफुली वेळ देता येणार नाही. थेरी महत्वाची आहे, तिथं पण वेळ घेऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. येस, आतापर्यंत कुणाचा डाऊट आहे का या पॅटर्नवर? एकदा वाचन करून घ्या, 1 मिनिट देतो, व्यवस्थित वाचन करून घ्या. डाऊट आहे का सांगा. मध्ये अपुरी आहे का? खूप व्यवस्थित दिले देताना. ओके, आता घ्या इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. Inverted head and shoulder. Inverted head and shoulder. ड्रॉइंग करून घ्या.
ड्रॉ करून घ्या सगळेजण. सर ते हेडला कोणती लाईन जॉईन होत आहे? कोणती? हेडला स्ट्रेट लाईन. नाही, ते चुकून आलंय. अच्छा अच्छा. घ्या आता सर्वजण, सुरुवात करूया आपण. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न चार्टच्या सपोर्टवर बनतो. चार्टच्या सपोर्टवर बनतो. बुलिश पॅटर्न आहे. बुलिश पॅटर्न आहे. चार्टवर मोठ्या डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टवर मोठ्या डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्ट भागात चार्टच्या सपोर्ट भागातून डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्ट भागातून प्राइस ॲक्शनचे चार्टच्या सपोर्ट भागातून प्राइस ॲक्शनचे रिपीट करा सर. डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्ट भागातून प्राइस ॲक्शनचे चार्टच्या सपोर्ट भागातून प्राइस ॲक्शनचे बेरिश टू बुलिश रिव्हर्सल होत असते. चार्टच्या सपोर्ट भागातून प्राइस ॲक्शनचे बेरिश टू बुलिश रिव्हर्सल होत असते. त्यातून हा पॅटर्न क्रिएट होतो. याची प्रोसेस अशी स्टार्ट करा. याची प्रोसेस मोठ्या डाऊन ट्रेंड रॅली नंतर पहिल्यांदा एक स्विंग लो बनवेल. मोठ्या डाऊन ट्रेंड रॅली नंतर प्राइस ॲक्शन पहिल्यांदा एक स्विंग लो बनवेल.
बघा, ट्रायजेक्शन पहिल्यांदा एक लो बनवेल, त्यानंतर रिव्हर्स होण्यासाठी प्रयत्न करेल. हा लो म्हणजेच असा लो बनवेल असं घ्या. हा लो म्हणजेच लेफ्ट शोल्डर आहे. हा लो म्हणजेच लेफ्ट शोल्डर आहे. हा लो म्हणजेच लेफ्ट शोल्डर आहे. लेफ्ट शोल्डर नंतर प्राइस रिव्हर्स होण्यासाठी प्रयत्न करेल. लेफ्ट शोल्डर नंतर प्राइस रिव्हर्स होण्यासाठी प्रयत्न करेल. त्या प्रयत्नातून एक स्विंग हाय बनेल. त्या प्रयत्नातून एक स्विंग हाय बनेल. आणि इथेच एक नेकलाईन क्रिएट होईल. इथेच एक नेकलाईन क्रिएट होईल. आणि इथेच एक नेकलाईन क्रिएट होईल. त्यानंतर प्राइस परत लो बनवण्यासाठी येईल. सेकंड स्विंग लो बनवण्यासाठी येईल. प्राइस परत सेकंड स्विंग लो बनवण्यासाठी येईल. हा सेकंड स्विंग लो म्हणजेच हेड असेल. हा सेकंड स्विंग लो म्हणजेच हेड असेल. हेड नंतर सेकंड स्विंग लो बनवण्यासाठी हा सेकंड स्विंग लो म्हणजेच हेड असेल. हेड नंतर प्राइस परत रिव्हर्स होण्यासाठी प्रयत्न करेल. हेड नंतर प्राइस परत रिव्हर्स होण्यासाठी प्रयत्न करेल आणि नेकलाईनला टच करून नेकलाईनला टच करून नेकलाईनला टच करून आणि रेजिस्टन्स घेऊन नेकलाईनला टच करून आणि रेजिस्टन्स घेऊन ओके, इथपर्यंत झालं. नेकलाईनला टच करेल आणि रेजिस्टन्स घेऊन परत थर्ड स्विंग लो बनवायला येईल आणि हा थर्ड स्विंग लो म्हणजे राईट शोल्डर असेल.
बघा राईट शोल्डर झालं, सावकाश लिहिलात म्हणून थांबलो होतो. राईट शोल्डर नंतर जसाही असल्या, जसाही राईट शोल्डर क्रिएट होईल जसाही राईट शोल्डर क्रिएट होईल त्यावेळेस इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट झाला असे समजावे. परंतु इथपर्यंत लिहा. जसाही राईट शोल्डर क्रिएट झाला त्यावेळेस इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट झाला असे समजावे. परंतु परंतु नेकलाईन ब्रेकआउट नंतरच हा पॅटर्न कन्फर्म झाला असे समजावे. बघा नेकलाईन ब्रेकआउट नंतरच हा पॅटर्न कन्फर्म झाला असे समजावे. ओके. मात्र रिटेस्ट पॉइंट नंतरच हा पॅटर्न पॉवरफुल वर्क करेल. मात्र रिटेस्ट पॉइंट नंतरच हा पॅटर्न पॉवरफुल वर्क करेल. तुझं आहे तुझं पाशी हा पॅटर्न असं सांगतो का? बघा सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला दिल्यात. मेन हेड अँड शोल्डर आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर यामधील तुम्हाला साम्य आणि भेद हे दोन्ही गोष्टी लक्षात येतील. ओके. कमी जास्त पॉइंट जरी झाले असतील माझ्याकडून व्यक्त होण्यात, पहिल्या पॅटर्न मधून इकडं त्या पकडून आणायचे आहेत आणि त्याला व्हाईस वर्सा यूज करायचा आहे. त्यासाठी आपण वेळ देऊन दोनच पॅटर्न दररोज घेण्याचं हेच रिझन आहे. बेरिश आणि बुलिश, बेरिश आणि बुलिश. प्रत्येक पॅटर्नला ही ट्रिक यूज करायची आहे. बुलिश पॅटर्न मध्ये जास्त पॉइंट असू शकतात, बेरिश मध्ये कमी असू शकतात. तर बुलिश मधले पॉइंट उचलायचे, बेरिश मध्ये ठेवायचे, इन्क्लूड करायचे, पण त्याला व्हाईस वर्सा यूज करायचं. कुठलाही पॅराग्राफ असू द्या, ऍज इट इज सेम वर्क करतो, सेम त्याचा अर्थ निघतो, फक्त त्याला उलट अर्थाने घ्यायचं. कळलं का? कारण एक रेजिस्टन्स वर बनतो आणि तो बेरिश पॅटर्न असतो, डाऊन साइडला ब्रेकआउट देणारा असतो. त्याचा व्हाईस वर्सा बुलिश पॅटर्न असतो, तो सपोर्ट वर बनतो आणि रिव्हर्सल अप साइडला होणार असतो. टार्गेट अप साइडला मिळणारे असतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदा हे म्हणजे स्पष्ट समजलं ना, तुम्हाला सगळे पॅटर्न आपोआप समजले. या गोष्टी मेन आहेत यामधल्या. एक खाच खळगे म्हणतात याला. ही खाच खळगे एकदा लक्षात आले ना, तुम्ही कुठेही अडणार नाहीत, कुठेही.
कसल्याही डायव्हर्जनला तुम्ही भिणार नाहीत, घाबरणार नाहीत. रोड ब्रेकरला तर तुम्ही असं काय म्हणते त्याला छुछू करून बाजूला साराल, काय विषयच नाही. अशा गोष्टी आहेत. त्यामुळे कसल्याही प्रकारची अडचण आपल्याला आपल्या स्टडी मधून येणार नाही. फक्त हे व्यवस्थित ग्रहण करा, व्यवस्थित त्याला चार्टवर इम्प्लिमेंट करा. पॅराग्राफ बघायचा, चार्टवर इम्प्लिमेंट करायचं, पॅराग्राफ बघायचा, चार्टवर इम्प्लिमेंट करायचं. या पद्धतीने स्टडी करा. वेळ लागू द्या स्टडीला. मी तर म्हणेल स्टडीला तुम्ही स्पेशल 4 महिने जर दिलात ना क्लासेस संपल्यानंतर, तरी खूप काही कमावलं. अशा गोष्टी आहेत. पण आपले बांधव कसे स्टडी करतात हे आपण नाही सांगू शकत या ठिकाणी, की नेमकं त्याला पुन्हा कसं घेणार आहे. की माझ्याकडे सगळं आहे म्हणून. हे बघा, आता एक माझ्या शालेय जीवनातली गोष्ट आठवली बरं का. ते कॉमनली आहे, आमच्या सरांनी सांगितलेलं होतं. त्या गोष्टीला जवळपास 30 वर्ष होऊन गेले असतील, कशी आठवली माहित नाही. 30 पण आणि किंवा 32, 33, 34 पण झाले असतील, काय माहित नाही किती झाले. पण शालेय जीवनातली आहे, 8वी 9वीच्या काळात ऐकलेली. बघा, सर म्हणत होते की सगळं पुस्तक जर तुम्ही वाचन केलात तर ते तुम्हाला म्हणजे लक्षात राहील. परीक्षेमध्ये तुम्ही व्यवस्थित लिहाल, उत्तर तुम्हाला सोडवता येतील. ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला. परत म्हणत होते वाक्य फिरून, काहीच न करता तर ते तुम्ही रात्री झोपताना उशाला घेऊन झोपलात तर ते सगळं तुमच्या डोक्यामध्ये घुसेल. हे बघा, म्हणजे आयडिया बघा. त्यावेळेस सुद्धा मी इतका हसलो होतो. ते आता सरांचा फॉर्म्युला हुबेहूब माझ्या लक्षात आहे. ते तुम्हाला सांगायला मला आठवला. बघा, कोणती आयडिया इझी आहे सांगा. मग हे आपल्या सगळ्या नोट्स दररोज उशाला घेऊन झोपलात तर ते आतून जाईल का सांगा. तर ते अशा गोष्टी आहेत. मला सांगायचं काय म्हणायचं होतं हे बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल का ते बघणार आहात दररोज. अशा पण गोष्टी आहेत. त्यामुळं उशाला घेऊन झोपण्याचा काही प्रयत्न करू नका. ते काही मध्ये स्पेक्ट्रम त्याचे घुसणार नाहीत, काही विषय नाही. मग जसं BSNLचं झालं स्पेक्ट्रमचं, की हे स्पेक्ट्रमच त्यांनी कमी केले आणि सगळे मग इकडे जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि स्पेक्ट्रम जास्त वाढवले आणि यांच्याच कंपनीचा सगळा गवगवा झाला आणि सगळं भारतभर नेटवर्क यांचं जाईन, BSNL मागं पडले. तसं होऊ नये की आपलं उशालाच घेऊन ते तिथंच राहून जाईल, नोट्स मध्येच राहून जाईल. हेड अँड शोल्डर पण आपल्या काही माइंड मध्ये जाणार नाही. चला, ओके, आपल्या कुठं नेऊन ठेवला विषय. चला पुढचं पॅराग्राफ घ्या. राईट शोल्डर आणि हेड शोल्डर पेक्षा खाली, राईट आणि लेफ्ट शोल्डर पेक्षा खाली हेड असावा असं लिहा. राईट आणि लेफ्ट शोल्डर पेक्षा खाली लोअर हेड असावा. ओके. लेफ्ट शोल्डर, राईट शोल्डर आणि हेड यापेक्षा लेफ्ट शोल्डर, राईट शोल्डर आणि हेड बनताना जो व्हॅल्यूम आहे त्यापेक्षा जास्त व्हॅल्यूम ब्रेकआउटच्या वेळी असायला हवा. त्यापेक्षा जास्त व्हॅल्यूम ब्रेकआउटच्या वेळी असायला हवा. ओके. डन. कुठला पॉइंट राहिलाय का? एंट्री देऊ आता. सांगा तिकडचा कुठला राहिला का, एक पॅराग्राफ कुठला असेल तर.
बायर्स डिक्रीज, बायर्स इंक्रीज. ओके चालेल घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तर सेलर्स डिक्रीज होतील आणि बायर्स इन्क्रीज होतील ना सर? येस 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 हा येस चालेल सर, काही विषय नाही. येस, बिलकुल एक्झॅक्टली करेक्ट. या पॅटर्नच्या निर्मितीनंतर सेलर्स डिक्रीज होतील आणि बायर्स इन्क्रीज होतील. ओके, एंट्री घ्या, एंट्री घ्या. नेकलाईन ब्रेकआउट होते वेळी किंवा रिटेस्ट पॉइंटवर, नेकलाईन ब्रेकआउट होते वेळी किंवा रिटेस्ट पॉइंटवर, नेकलाईन ब्रेकआउट होते वेळी किंवा रिटेस्ट पॉइंटवर ओके. नेकलाईन ब्रेकआउट होते वेळी किंवा रिटेस्ट पॉइंटवर स्टॉप लॉस लेटेस्ट स्विंग लो ठेवावा, लेटेस्ट स्विंग लो ठेवावा. टार्गेट हेड पासून नेकलाईनचं जे अंतर आहे, हेड पासून नेकलाईनचं जे अंतर आहे हेड पासून नेकलाईनचं जे अंतर आहे एंट्री नंतर तितकं प्रथम टार्गेट असेल. ओके, एंट्री नंतर तितकं प्रथम टार्गेट असेल. लिखाण काम संपलेलं आहे, लिखाण काम संपलेलं आहे. बघा स्क्रीनवर बघा, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हा अशा पद्धतीने सुद्धा दिसत. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर लेफ्ट शोल्डर हेड, राईट शोल्डर नेकलाईन ब्रेकआउट आणि त्यानंतर टार्गेट. ओके, परत हा चार्ट बघा, डाऊन ट्रेंड, लेफ्ट शोल्डर हेड, राईट शोल्डर त्यानंतर नेकलाईन ब्रेकआउट. या ठिकाणी नेकलाईन दिलेलं नाही. इथं दिलेलं आहे बघा नेकलाईन, लेफ्ट शोल्डर राईट शोल्डर हेड नेकलाईन ब्रेकआउट आणि एंट्री स्टॉप लॉस. इथं पण मस्त चार्ट आहे बघा, कशाही पद्धतीने बनवू शकतो.
फक्त तो त्या ठिकाणी लेफ्ट शोल्डर, राईट शोल्डर आणि हेड या 3 गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. या 3 गोष्टी आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. ओके. आणखी एक आहे का? नाही. ओके. आज व्यवस्थित बघा. त्यानंतर आपण स्क्रीन बॅक घेऊ आणि ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मवर जाऊ, तिथे शोधू. त्यानंतर मग तुमचे फीडबॅक घेऊ. सर एक प्रश्न होता. हा, जर त्या ठिकाणी इन्व्हायटेड आता हेडच्या ठिकाणी बर. हेडच्या ठिकाणी इन्व्हर्टेड हॅमर जर आला, इन्व्हर्टेड हो, पॉइंटला, तर मग तिथं ते हेड होईल का तयार? ते होईल ना, काही अडचण नाही ना. नाही ना? होईल, काही अडचण नाही, होईल. आता बघा, तुम्हाला तुमच्या ह्या प्रश्नाचं एक उत्तर देतो की हे जे बिग पॅटर्न आहेत यांना हाय व्होल्टेज बिग पॅटर्न म्हणतात. हे बिग पॅटर्न क्रिएट होते वेळी जे आपले सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत त्या सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न पैकी सपोर्टवर तयार होणारे कोणतेही तयार होऊ द्या, चालेल आपल्याला. कळलं का बघा? येस ऑर नो? मी काय बोलून गेलो? कळलं का? मी प्रोफाईल वर बघितलीच नाही. तुम्ही कुणी काही थंब दिलं का? मी काय केलं का? लाईक केला? येस. ओके. हा, आणि रेजिस्टन्स वर ज्यावेळेस आपले हे बिग पॅटर्न बनतील ना, त्यावेळेस सिंगल कॅन्डलस्टिक प्रकारापैकी रेजिस्टन्स वर कोणताही बनू द्या, चालतो आपल्याला. असे एकाच एक संगतीनुसार हे मॅथ मध्ये असतं का? बघा, मॅथचे टीचर कोण कोण आहेत त्यांनी बघा सांगा, एकाच एक संगती कशाला म्हणतात. ते कशा पद्धतीनं काही पण असू द्या, सगळं इन्क्लूड असतं आपल्याकडं. सगळं कनेक्टिंग डॉट फक्त जोडता आली पाहिजे, तशी नजर असली पाहिजे, तसे विचार क्रिएट झाले पाहिजे. अनुभवाने येतात. स्टडी वाढवला की आपोआप येतात, आपोआप. खूप काही सुचतं. एवढ्या इतक्याच पॅटर्नवर तुम्ही तासभर बोलू शकाल, इतकं सुचतं तुम्हाला स्वतःला. पण तितकी मेहनत घ्यावी लागेल. जशी निक लाईन आपण कसं खाली त्याला बनवतो तितकी त्याला, मेहनत घ्यावी लागेल. खूप काही डीप त्याच्यामध्ये. हा हा, जशी आपण ओके. रेजिस्टन्सवर किंवा सपोर्ट वरती आपण निक लाईन बनवतो, तसं दोन्ही लेफ्ट आणि राईट शोल्डरची पण आपण पॅरलल लाईन बनवू शकतो त्याला. लेफ्ट आणि राईट शोल्डरची पॅरलल लाईन म्हणजे तुम्ही कुठून लाईन मारायचा विचार करायला, मला कळलं नाही. आता आपण निक लाईन तुमचा बॉटमचं आहे ना, बरोबर की नाही? ती आता निक लाईन आहे बघा आता. ओके हा ओके, हे जे आहे नेक लाईन. ओके. हा, हा, तर खाली आता लेफ्ट आणि राईट जे आहे दोन्ही, हम्म. त्या ठिकाणी आपण त्या वरच्या निक लाईनला पॅरलल लाईन मारू शकतो खाली, नाही लेफ्ट मारू शकत. आणि नाही राईट. नाही नाही, का नाही मारू शकत माहिती आहे का? सेम जिथं लेफ्ट शोल्डर आहे त्याच तिकडं उजव्या बाजूला पलीकडून राईट शोल्डर बनेल याची गॅरंटी नाही. तो वर सुद्धा बनू शकतो, खाली सुद्धा बनू शकतो, किंवा थोडं पलीकडे जाऊन बी बनू शकतो. हे कळलं का बघा? पॅरललच बनतील अशी जोडीच असेल शिंगासारखी. आता हे म्हणजे हे दोन शिंग, लेफ्ट शोल्डर आणि राईट शोल्डर म्हणजे हे दोन शिंग आणि हे डोकं, असं जर आपण गृहीत धरलं फॉर उदाहरणार्थ, तर हे दोन शिंग समान असतील, शिंगाच्या भाषेत बोललो आपण तर समजा. पण इथं असं आहे की हा लेफ्ट शोल्डरच्या ठिकाणी पॅरलल राईट शोल्डर बनेल याची गॅरंटी नाही. तो पलीकडे पण बनू शकतो, थोडासा वर जाऊन सुद्धा बनू शकतो. तो आपल्याला कन्सिडर करायचा आहे. प्राइस ऍक्शन कशी पण खेळू शकते. कळलं का? त्यामुळे बनवता येत नाही. येस 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 येस, सिक्रेट काढून गेले बघ तुम्ही. आता मी बॅक येतो, ट्रेडिंग व्ह्यू वर जाऊ आपण. चला. ओके, मग काय करोगी. चला, ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म.
दिसते का चॅट? ओके, या ठिकाणी DJI चा चार्ट आहे डाव जोन्सचा. आज काही जास्त मेहनत लागणार नाही, मी अगोदर ड्रॉ करून ठेवले मगाशी 8:15 वाजता हे काम करून ठेवलं मी, त्यामुळं इतकी काही आता मेहनत शोधावं लागणार नाहीये. बघा, कळतं का? अप ट्रेंड, लेफ्ट शोल्डर, हेड, राईट शोल्डर, त्यानंतर प्राइस बूम. ब्रेक, रिटेस्ट, बूम. ओके, चला आपण दुसरा घेऊ. याला व्हेरीफाय करणं त्याला अवघड जातं का? व्हेरीफाय म्हणजे आयडेंटिफाय करणं. आयडेंटिफाय येस येस, नाही अवघड जाणार. पहिल्यांदा आपल्याला फक्त लेफ्ट, हा, त्यातनं तुम्हाला एक ट्रिक सांगतो. तुम्हाला डबल टॉप आणि डबल बॉटम माहिती आहे, ओके, किंवा ट्रिपल टॉप ट्रिपल बॉटम माहिती आहे, बरोबर? येस नो सांगा, नुसतं अंगठे देऊ नका, आता बोला. येस म्हणा. हा, ट्रिपल बॉटम ट्रिपल टॉप आहे, ओके. तर ज्या आपण एक काम करायचं आता, की ट्रिपल टॉप भेटतो का शोधायचे पहिल्यांदा. आणि ट्रिपल टॉप हे एका सलग लाईन मध्ये असतील किंवा थोडीफार खालीवरी असतील, पण इथं जे फॉर्मेशन दिलंय ट्रिपल टॉप शोधल्याच्या दरम्यान नंतर शोधायचं की लेफ्ट शोल्डर आहे का, हेड आहे का वरती, खाली राईट शोल्डर आहे का, हे शोधायचं आहे. तुम्हाला इझी जाईल. ट्रिपल टॉप नंतर या गोष्टी शोधायच्या, लेफ्ट शोल्डर, हेड वरती आणि राईट शोल्डर खाली. कळलं का? बघा काय बोललो मी. हो, येस. आणखीन एक गोष्ट आहे ह्याच्यात सांगायची. गोष्ट अशी आहे की, गोष्ट छोटी डोंगरा एवढी. हे बघा, लेफ्ट शोल्डर, त्यानंतर वरती राईट शोल्डर, आणि मी लिहून दिले लेफ्ट राईट शोल्डर खाली, वरती हेड. आणि ह्या दोन्ही शोल्डरच्या, लेफ्ट आणि राईट शोल्डरच्या वर हेड असला पाहिजे, असं सांगितलंय तुम्हाला मी. त्याच्यापेक्षा आणखी एक सिक्रेट आहे. जिथं लेफ्ट शोल्डर आहे त्याच्या वरती तर हेड असावाच लागतो, परंतु तिसरा शोल्डर बनताना हा शोल्डर कधीही हेडच्या वर जाता कामा नये. सर्वात मोठा पॉइंट आहे हा. राईट शोल्डर इकडं वर नसता कामा नये, असायलाच नाही पाहिजे. याची जागा, राईट शोल्डरची जागा ह्या हेडच्या खालीच आहे. हे एक महत्वाचं पॉइंट आहे, बघा, लक्षात आलं का? राईट शोल्डर कधीही हेडच्या खालीच बघावा. असं जर असेल, इथं लेफ्ट शोल्डर, इथं हेड आणि इकडं राईट शोल्डर जर कोणी चॉईस करत असेल तर ते चुकीचं आहे. राईट शोल्डर, कळलं का? बघा, लेफ्ट, हेड आणि राईट शोल्डर. ब्रेक, रिटेस्ट, बूम. सेम इनव्हर्टेड मध्ये पण ना? हा, सेम इकडं पण. तिकडे गेल्यावर सांगेल मी, तिकडे गेल्यावर सांगेल. इथं लक्षात घ्या आधी. हे कळलं? ओके, चला आपण दुसरीकडे जाऊ. दुसरीकडे नेता का आम्हाला? हा, नेतो मिळेल, तरी काय अडचण नाही. रिलायन्स, बघा, रिलायन्स वर काम केले मगाशी. केल्यानंतर येऊन जाईल ते आपोआप.
बघा इथे लेफ्ट शोल्डर, त्यानंतर हेड आणि त्यानंतर राईट शोल्डर आणि नंतर प्राइस अप साइडला निघून गेली. तुम्हाला ड्रॉ सुद्धा करून दाखवतो मी. ऑलरेडी ड्रॉ असल्याने बऱ्याच जणांना ड्रॉ करता येणार नाही, जाणीव आहे मला. राईट शोल्डर, त्यानंतर प्राइस वर गेली रिव्हर्सल व्हायला, पण इथं नेकलाइनला टच केली, रेजिस्टन्स घेतली आणि परत दुसरा सेकंड स्विंग लो बनवला, पण तो हेड असल्यामुळं या लेफ्ट पेक्षा डाऊनच असणार आहे. त्याच्यानंतर परत प्राइस रिव्हर्सल व्हायला गेली आणि त्याच्यानंतर इथं रजिस्ट घेऊन परत आली आणि राईट शोल्डर बनला आणि त्याच्यानंतर नेकलाईन ब्रेकआउट, रिटेस्ट आणि बूम अशा पद्धतीने झालं. इथपर्यंत टार्गेट दिलं. इथून का फिरलं तर याला दुसरे क्रायटेरिया आहेत, पण इथपर्यंत टार्गेट तर आपलं वन टार्गेट तर आपल्याला इथे मिळालेला आहे. हा विषय आहे. इथं सुद्धा बघा मगाचा पॉइंट, लेफ्ट शोल्डर, राईट शोल्डरच्या खाली हेड आणि हेडच्या वरती राईट शोल्डर पाहिजे. हेडच्या वरती राईट शोल्डर पाहिजे. इथं लेफ्ट शोल्डर, इथं हेड आणि इकडं कुठंतरी असं प्राइस जर आली तर ह्याला राईट शोल्डर म्हणला तर ते चुकीचं आहे. राईट शोल्डर नेहमी हेडच्या वरतीच पाहिजे. अलग लक्षात. ओके. हा चला परत एकदा जाऊ. इथं बघा डाऊन ट्रेंड, त्यानंतर लेफ्ट शोल्डर, प्राइस वरती गेली रेजिस्टन्सला रिस्पेक्ट दिला आणि परत डाऊन आली, हेड बनवला, परत ट्राय केला, परत राईट शोल्डर बनवला, ब्रेकआउट दिला आणि टार्गेट किती जोराचं दिलं बघा. या ठिकाणी मला पावनखिंडीचं उदाहरण सुचतंय. कनेक्टिंग डॉट सुचते. पावनखिंड कशी लढली कुणाला सांगता येईल तर सांगा. माय काउंट करायचा चान्स देतो म्हणजे काय, पावनखिंडीचं कनेक्टिंग डॉट देता येतं आणि सांगा इतिहासाचे कोण कोण आहेत. टीचर लोक सांगू शकतील, सगळे सांगू शकतील ज्यांना शिवरायांच्या कारकिर्दीचा इतिहास माहिती आहे. कोणत्या टाइम फ्रेमवर बघावं याला? टाइम फ्रेमचं कनेक्टिंग डॉट मी नाही विचारलंय. विशाळगडात उतार होती काय म्हणते, पावनखिंडीचं विचारलं. ते सांगू आपण टाइम फ्रेमचं. बघा सोचा मुलात शब्द तुम्हाला म्हटलं. चला विचार कर. चला हिंदी म्हणतोय कधी कधी, तुम्ही सोचा म्हणताय. चला बोला. नाही सांगता येत. चला सांगते कोणी तिकडचे आपले कोल्हापूर भागातले कोण आहेत ते तर सांगा. त्यांना तर इतिहासाची काही गरज नाही. ज्या भागात राहतात ती. चला ओके ऐका. डाऊन ट्रेंड, शिवरायांचे मावळे पाहून म्हणजे ते खिंड चढायला निघाले बरं का, प्रयत्न केला आणि परत त्यांनी म्हणजे पुढची पार्टी कोणती होती आपली, औरंगजेबाच्या सैन्याने त्यांना परत पाठवलं. परत नव्या ताज्या दमाची फळी परत खिंड चढायला निघाली. परत औरंगजेबाच्या सैन्याने परत पाठवलं. परत ताज्या दमाची फळी जी निघाली ते वर निघून गेली. जमलं का बघा. यस आताच सुचलं मला. हे अशा पद्धतीनं स्टडी आहे ना आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा उपयोगी होतो. माझ्या एका मित्राने सांगितलेलं आहे ते मॅथमॅटिक्स आपल्या लाईफ मध्ये दैनंदिन जीवनात उपयोग करावा, इतिहासचा करावा, भूगोलचा करावा. त्यामुळं लागलीच मी इम्प्लिमेंट केलं या ठिकाणी. असं अशी गोष्ट आहे बघा. उदाहरण म्हणजे शूट झालं का बघा, का नाही शूट झालं. ओके परत पुढचा घेऊ आपण.
हा हा समन्वय साधायचा. यस. बघा हे पुढे बघा, हेड अँड शोल्डर. आता पुढचं हेड अँड शोल्डर बघा. लेफ्ट शोल्डर हेड, राईट शोल्डर ब्रेक, रिटेस्ट आणि बूम. किती भारी बनले बघा या ठिकाणी. असे पॅटर्न चार्ट वर बघायचे. आता ते राजू जाधव सरच्या प्रश्नाचं उत्तर देतो. अप ट्रेंड, लेफ्ट शोल्डर, नेक लाईनला टच, सपोर्ट घेतली, प्राइस वर गेली, परत ट्राय केला रिव्हर्सल होण्याचा, परत सपोर्ट घेतली, वर गेली. जसाही राईट शोल्डर बनला, सेलर बायर्स म्हणले आता आमचं काही काम नाही, आता आम्ही आता शांत बसतो, आम्ही थकलो. त्यानंतर ताबा म्हणजे चाव्या दिल्या सेलर्सच्या ताब्यात. सेलर्सने मार्केटला खाली आणलं आणि करून इकडे खाली आणलं. अशा पद्धतीनं चार्टचं या पॅटर्नचं म्हणजे इम्पॉर्टंट महत्व तुम्हाला सांगता येईल. ओके. आणि याला आहे ना सगळ्याच्या सगळ्या टाइम फ्रेमवर बघायचं. सगळ्याच्या सगळ्या टाइम फ्रेमवर हा अति उत्तम वर्क होतो. बिलकुल ह्याला काही लिमिट नाही. तुम्ही ह्याला 1 महिन्यावर बघू शकता, 1 आठवड्याच्या वीकवर बघू शकता, डेवर, 4 तासावर, 3 तासावर, 2 तासावर, 1 तासावर, 75 मिनिटावर, 45 मिनिटावर, 30 मिनिटावर, 10 मिनिटावर, 5 मिनिटावर, 1 मिनिटावर, 3 मिनिटावर. जितक्या मिनिटावर बघता येईल तितक्या मिनिटावर बघा. फक्त आपले जे रूल्स आहेत ते अचीव झाली पाहिजेत. त्या रूल्स नुसारच आपल्या या पॅटर्नला हँडल करायचं आहे. ज्या ठिकाणी एंट्री सांगितलेली आहे त्याच ठिकाणी घ्यायची आहे. रिटेस्ट पॉइंटला एंट्री घ्यायची आहे. ब्रेकआउट होताना जर एखाद्यानं म्हणलं, असं होऊ शकतं बघा, ट्रैप, यहाँ तो ट्रैप की बहुत मजा आती है. देखो हा लेफ्ट शोल्डर, हा हेड. त्यानंतर एखाद्यानं म्हटलं आता लेफ्ट शोल्डर झालाय, हेड पण झालाय आणि मी आता एंट्री घेतो. ठीक आहे बाबा, घेतली. तर हा इकडं नेकलाईन टच करायला येईल का नाही सांगता येणार नाही, कारण आणखीही बाहेरच्या हातामध्ये याचा ताबा आहे. बाहेरच्या हातातून कधी निसटणार आहे तुम्हाला मी सांगितले. बाहेरच्या हातातून ताबा कधी निसटणार आहे सांगितलंय तुम्हाला मी. त्याच्या अगोदर जर तुम्ही एंट्री केलात सेल साठी या पॅटर्न नुसार विचारून की आता बनणार, आता लेफ्ट बनलाय, राईट बनवून मग खाली जाणार आहे, आपल्याला माहितच आहे, जातच असते. असे जे काही म्हणजे ध्येय धोरण आपल्या मनात आहेत त्याला थोडस वगळायचं आहे. आणि इथून जर एंट्री केला तर इकडे नेकलाईनला न येता बाहेर इथंच एक स्विंग बनवणार इथपर्यंत आणि तुम्ही वर घेऊन जाणार. कळलं का? होऊ शकते तसं डाव थेरी नुसार. हे बघा, हायर हाय, हे लोअर हाय करत हे वर चालली इकडे बघा. हा असं इथंच दिसतंय, मी इथलंच बोलतोय तुम्हाला, इकडचं तिकडचं कुठलं बोलत नाहीये. पण जर का ही हेड इथपर्यंत आला, नेकलाईनला टच केला, सपोर्ट घेतला आणि राईट शोल्डर जर बनवला ना, मग बाहेरचा ताबा सुटला, सेलरकडे मार्केट यायला लागला हळूहळू. मग या ठिकाणी सेलरच्या ताब्यात मार्केट आला असं आपल्याला लक्षात आल्यानंतर एंट्री घेऊ शकतात, त्याबद्दल काहीच अडचण नाही. मग हे सगळ्या एंट्र्या तुमच्याच असतील. या ठिकाणी अनेक मंडळी इथे लपून छपून बसलेले असतात. लपून छपून गनिमी कावा इकडे असतो, गनिमी काव्यावाले लोक इकडे बसलेले असतात अटॅक करण्यासाठी. बरं का, हर हर महादेव म्हणायचा आणि या ठिकाणी अटॅक करायचा. कुठं? एक तर ब्रेकआउट होताना, रिटेस्ट पॉइंट होताना या ठिकाणी अटॅक करायचं आणि इकडे घेऊन यायचं मार्केटला. बोला की बोला. सर तुम्ही हेड अँड शोल्डर आयडेंटिफाय करण्यासाठी आधी ट्रिपल टॉप बघायचं असं सांगितलं, करेक्ट? हो सर. तर ट्रिपल टॉप बनला, ट्रिपल टॉप आणि हेड अँड शोल्डर मध्ये म्हणजे आपण ब्रेकआउट ज्यावेळेस बघतो, नेकलाईन ब्रेकआउट सिमिलरच आहे. म्हणजे एकदा ट्रिपल टॉप मिळाला तर तो हेड अँड शोल्डर असू दे का नसू दे फरक नाही पडायला पाहिजे. मान्यच आहे, पण याचा जे क्रायटेरिया आहे सर, हेड हा दोन्ही शोल्डरच्या वरती असायला पाहिजे. तसं ट्रिपल टॉप मध्ये क्वचित घडत आहे. हा तो फरक तर आहे. हो, पण एकदा आपल्याला ट्रिपल टॉप दिसला आणि त्याचा ब्रेकआउट मिळाला, मग
आपल्याला एंट्री घेता येते, मग तो हेड अँड शोल्डर असू दे किंवा नसू दे काही फरक नाही पडणार ना. चालेल चालेल, बिलकुल बिलकुल अग्री आहे यासाठी मी. असू दे किंवा नसू दे चालेल, तिथे टार्गेट मिळेल ट्रिपल टॉपचं आपल्याला. ओके. काय अडचण नाही. आणि सेकंड क्वेश्चन असा होता की तुम्ही ट्रिपल टॉपला सांगितलं होतं की हा रेअरली फॉर्म होतो, तसं काही आहे याच्याबद्दल हेड अँड शोल्डर मध्ये? हो सर, बिलकुल. हा हेड अँड शोल्डर रेअरली फॉर्म होतो, कारण हा फॉर्म झाला म्हणजे ना मार्केट रिव्हर्स पूर्णपणे होण्याच्या तयारीत असतं. हा एकतर बनत नाही, हा म्हणजे कपाईन हँडल सारखाच आहे. एकतर बनत नाही आणि बनल्यानंतर मात्र शुअरली रिव्हर्स होतं मार्केट. धोका देणार नाही हा पॅटर्न, कारण हे इतके टप्पे पार करावे लागतात रिव्हर्सल होण्यासाठी मार्केटला, की पहिला लेफ्ट बनवणार लेफ्ट शोल्डर, त्यानंतर वरती जाणार हेड बनवणार, त्यानंतर राईट शोल्डर, इथपर्यंत बाहेरला चान्स असते सर की मार्केट वर घेऊन जाण्याची. पण ते जर नाही घेऊन गेले तर बिलकुल रिव्हर्स येण्याची म्हणजे पॉवर शक्यता असते. म्हणून हा पॅटर्न फेल होत नाही, इनव्हॅलिड होत नाही, म्हणजे शुअरली डाऊन साईडला देऊ शकतो. ओके सर. चला, सरांनी बेस्ट प्रश्न विचारला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इकडे कोण असतात? चला, भैरवनाथ सूर्यवंशी सांगा, कोण असतात इकडे? ते हर हर महादेव म्हणणारे कोण आहेत? आपले मराठी आहे सर. यस, मराठी मावळे. आहेत, ते मान्यच आहे मला. पण यांना काय मावळे नाव आहे मावळे मार्केटच्या लँग्वेज मध्ये? केलंच. त्याला हा, यांना कॅश होल्डर म्हणतात, स्मार्ट मनी म्हणतात. हे लपून छपून बसलेले असतात पैसे तयार ठेवून. हे वाट बघत असतात ब्रेकआउट कधी होईल आणि रिटेस्ट कधी होईल, आणि जसाही रिटेस्ट पॉइंट आला हे आपला पैसा इथं बिलकुल ओततात. त्यामुळं प्रेशरने मार्केट पडतं आणि ह्या पॅटर्नला आपोआप म्हणजे अनुमती मिळते या लोकांमुळे केवळ. आलं का लक्षात? प्रत्येक पॅटर्नच्या वेळी ब्रेकआउटच्या वेळी ही लोक येत असतात. त्यामुळे पॅटर्न, आणि कालच म्हटलं की तुम्हाला मी, यांचे मोठे मोठे बोललो होतो ना काहीतरी असलं. हे बघा, इथं एक आहे हेड अँड शोल्डर. त्यानंतर आणखी आहे का बघूया. हा, एक आहे इथं रिलायन्स मध्ये डे टाइम फ्रेमवर बऱ्याचदा आपल्याला हेड अँड शोल्डर भेटलेला आहे. बघा, अप ट्रेंड, राईट शोल्डर प्राइस नेकलाईनला टेस्ट करायला आली, परत सपोर्ट घेऊन वर गेली, परत नेकलाईन साठी आली, राईट शोल्डर बनवला, ब्रेक झाला, रिटेस्ट झाला आणि इथपर्यंत टार्गेट आहे. ओके, कळलं? त्याच्यात महत्वाचं ट्रेंड अप किंवा डाऊन पाहिजे, हेच का? हा, ह्याच्यात महत्वाचं ट्रेंड अप किंवा डाऊन पाहिजे, आणि जर अप ट्रेंड असेल तर हा रेजिस्टन्स वर बनतो, आणि डाऊन ट्रेंड असेल तर सपोर्ट वर बनतो. ओके, आता बघा, लेफ्ट नका होऊ, मी तुम्हाला ड्रॉ करायचं कसं हे दाखवतो, आणि त्यानंतर मग आपण थांबू या ठिकाणी, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, इथं टूल
हेड अँड शोल्डर नावाचं टूल्स आहे या ठिकाणी खाली खालच्या पॅनलला लोअर पॅनलला इथे दिसत आहे, इथे चॉईस करायचं आहे. त्यानंतर इथं जे स्ट्रक्चर आहे आता याच्यावर हे कसं चॉईस करायचं आहे, उदाहरणार्थ त्याच्या अगोदर हे 3 पॉईंट देतो तुम्हाला, आणखी सोपं सांगतो. हा पहिल्यांदा असं चॉईस करायचं, एक लेफ्ट शोल्डर, हा दुसरा राईट शोल्डर सॉरी हेड, आणि तिसरा हा हे बघा इथं, तिसरा हा इथं राईट शोल्डर. ओके, आता आपल्याला हे हेड अँड शोल्डरच्या फॉर्म्युल्यामध्ये बसवायचं आहे. ड्रॉइंग वर व्यवस्थित लक्ष ठेवा. बिलकुल आवड नाही, थोडं प्रॅक्टिस करायला लागते, दुसरं काही नाही. बघा जमलं का? पहिल्यांदा लेफ्ट शोल्डर घेतला आपण, प्राइस आली नेकलाइनला, हे इथं नेकलाइन आहे. हे बघा मार्केट इतकं पॉवरफुली देतंय, टेक्निकल अनालिसिस कसं फॉलो करतंय ते तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. इथलं एक असं काय पण दिसतं आणि मग मला बोलावं वाटतं, सांगा वाटतं तुम्हाला. जे लेफ्ट झाले मग त्यांचं ते गेलं, मोकली त्या सिक्रेटला, असं होते मग ते. हे बघा या ठिकाणाहून आपण आपला पॅटर्न ड्रॉ केला, इथं लेफ्ट शोल्डर घेतला, प्राइस इथं आणि नेकलाइनला, त्याच्यानंतर परत वरती गेली, हेड बनवला, खाली आली, परत इथं राईट बनवला, आणि इथून परत इथे ऍडिशन सुचलं मला. आता इथंच आपण लेफ्ट शोल्डर घेतला होता आणि आपला क्रायटेरिया आपण सांगितले, जोपर्यंत नेकलाइन ब्रेकआउट होणार नाही तोपर्यंत कन्फर्म समजू नये, आपण म्हटले का नाही बघा. येस ऑर नो? येस सर. हा, कन्फर्म समजू नये. जर आपण या राईट शोल्डरला कन्फर्म समजलं असतं तर आणखी एक शोल्डर बनवायला, आता ह्याला चौथा शोल्डर म्हणायचा का मग? बिलकुल म्हणायचा नाही, कारण हे असं प्राइस ऍक्शन मुळे हो असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, चालेल, काय अडचण नाही. हे बघा राईट शोल्डर मिळाल्यानंतर जोपर्यंत ब्रेकआउट होणार नाही, पॅटर्न कन्फर्म समजलं जाणार नाही, याचा अर्थ हे आहे. हा इथं असा बनू शकतो, असा इथं पण बनू शकतो, कॉन्सन्ट्रेशन इथं होऊ शकतं, इथं कॉन्सन्ट्रेशन प्राइस ऍक्शनचं होऊ शकतं. बिलकुल ह्या गोष्टी जायज आहेत, आणि ज्यावेळी ब्रेकआउट होईल त्यावेळी हा पॅटर्न सक्सेस झाला असं म्हणता येईल आपल्याला, बरं का. त्यामुळे एकच वेळा झालेला आहे आणि ब्रेकआउट दिले, इथं जसंही ब्रेकआउट दिलं पॅटर्न सक्सेस झाला. आणि त्याच्यानंतर टार्गेट तर दिलेलेच आहे बघा, हे टार्गेट आणि हे टार्गेट एकाच वेळ टार्गेट दिले, काही अडचण नाही. आणि त्या रेजिस्टन्स बनवला आहे बघा, इथून मार्केट पडलंय, परत अपसाइडला गेलं आणि बघा कोणत्या नेकलाइनला रेजिस्टन्स बनवले, आणि इथून पडलं परत. रेजिस्टन्सचे हे प्रकार आहेत, तुम्हाला मी 12-13 प्रकार दाखवलेले आहेत, त्याच्यातला हा प्रकार येऊ शकतो. प्रत्येक पॅटर्नची नेकलाइन सुद्धा रेजिस्टन्स म्हणून फॉर्म होते. हे अनुभवानं पण तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. अशा रीतीनं ह्या पॅटर्नचे तुम्हाला खास वैशिष्ट्य सांगता येतील. म्हणून म्हटलं की जसं जसं तुमचा अनुभव दृढ होत जाईल ना, तुम्हाला खूप काही यातनं सुचेल आणि एक एक सिक्रेट तुम्हाला सुद्धा लक्षात येतील. मी जे हे म्हणजे स्टडी करतो जे म्हणतो ना तुम्हाला, मी आता शेड्यूल ठरवलंय, 11 वाजता झोपायचं, 4 वाजता उठायचं. थोडस तब्येतीकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे.
मी काय करायलो नेमकं आपल्या, तुम्हाला पण माहित आहे सगळ्यांना, कॉमन गोष्टी आहेत त्या, ज्या गोष्टी शरीराला झोपेच्या टायमिंग मध्ये मी 3-3.5 वर्ष काढले आणि आता मला ते त्रास व्हायला आहे. त्यामुळं त्रास व्हायला म्हणजे माझी झोपच उडून चालली आहे. त्याच्यामुळं मी किमान आपल्या शरीराला तर झोप पाहिजे ना. 50 नंतर जर समजा दुसरंच काय होऊन गेलं तर भरपूर पैसा येईल आपल्याकडे, मग ते त्याचा उपभोग घ्यायला जर आपण नसलो तर काय मतलब आहे. त्यामुळे किमान 11 ते 4 झोपायचं प्लॅनिंग केले. इम्प्लिमेंट सुरू आहे बरं का, 4-5 दिवस झाले. आज सुद्धा करणार, काही प्रॉब्लेम नाही. दररोजच 4 वाजता मात्र उठणार, काय अडचणच नाही. या पद्धतीनं हे जे आहे ना, हे असे बारीक बारीक बारका मी शोधत असतो. चार्ट मला खूप काही बोलतो, काय पण सांगून जातो, इथं हे आहे, तिथं ते आहे, ते आहे. कारण अनेक नजरेने मी चार्ट बघतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अशा शोधत असतो. तुम्हाला सांगण्याचं कारण का सांगतोय हे, तुम्ही पण बघावं, किमान आपल्या सिलेबस तरी बघावा. सगळे पॅटर्न काढून बघावेत, काय काय नोट्स वाचावेत, ते इम्प्लिमेंट करून बघावं. एका चार्ट इंडेक्सवर बघितलं तर दुसऱ्या इंडेक्सवर बघावं, तिसऱ्या चार्टवर बघावं, किंवा बीएससीच्या जाऊन बघावं. अशा गोष्टीसाठी मी तुम्हाला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या गोष्टी देतोय ना, ते यासाठीच देतोय. ओके, चालतंय. या ठिकाणी आपण थांबू. क्लास कसा वाटला सांगा.